रामकृष्ण हरी. आता आम्ही कुलाबा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुलाबा पोलीस ठाणे या परिसरात आहे. तिथं मला माहितीप्रमाणे एकूण 9 पत्र असतात. त्यातली माझ्या माहितीप्रमाणे 7वं पत्र दिलं. सकाळपासून 7 पत्र दिलेली आहेत. आता पहिलं आम्ही जेवणार विटी स्टेशनच्या विटी हेड ऑफिसच्या ह्या माऊलीला माहिती असल्यानं, आणि तिथून पुढं मग मनीष मार्केटला जाणार बंदोबस्त क्रमांक 11, आणि मग शेवटी सायनला वगैरे काय तो पुरातन तत्त्व काय हरकत आहे. पण झालेली सेवा माऊलीच्या. आता एक महत्त्वाचं पत्र देणं गरजेचं आहे. आणि माझ्या महेशसाठी एक अभंग मी बोलतो. हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोच सुखी. आता मला सांगा, मी पण 36 वर्ष नोकरी केलेली आहे. मला पण काहीतरी माहिती असणार. त्यामुळं मी कधीच बोलत नाही मला हे माहिती आहे मला ते माहीत नाही. काही गोष्टी माहिती असल्या तरी पण विसरू शकतो, काही अडचणी येतात. तर मला असं म्हणायचं की सगळं मला माहिती आहे, सगळंच मी एकदम छान असं कधी, म्हणजे जिथं मची बाधा आली ना तिथं दोष असतो. ज्याला मची बाधा येते त्याला दोष असतो, आणि आपण शक्यतो दोष विरहित राहावं. म्हणून तो अभंग आहे, हरी बोला. मी ह्याच्याबरोबर कालपासून फिरतोय, पण दिंडीच्या व्यतिरिक्त एक शब्दही फालतू बोलत नाही. कारण आपल्याला जर देवानं तोंड दिलं तर आपण फक्त हरी बोला नाहीतरी आबोला. एकतर तोंडातनं देवाचं नाव घ्या, नाही तर गप्प बसा. व्यर्थ गलबला हा शब्द म्हणजे किचकिचाट. तोंडाला येईल ते हे ते माझ्या तोंडातून थुंकी येते असे वाक्य ऐकले की. कारण का, नामस्मरणाशिवाय दुसरा विषयच नाही. ज्या गोष्टी आपल्या जीवनात अत्यावश्यक आहेत त्याच गोष्टीला आपण स्पर्श करायचा. आता मी गाडीनं चाललो आहे, अरे ह्या बिल्डिंगचं नाव हे आहे, ठीक आहे ना, इथं हे आहे, काय गरज काय सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळंच मला माहिती पाहिजे असं नसावं. कदाचित हा माझा दोष असेल, पण माझ्यापुरता तो दोष मला मान्य आहे. मी दुसऱ्यांसारखा नाही वागणार. मला माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे. तर अनावधानानं काय माझ्या महेशच्या सहकार्याला काय चुकून एखादा शब्द वगैरे बोलला तर मी तुला मनापासून सॉरी बोलतो. आणि तू लहान भाऊ आहे माझा, एक खरंच विनंती आहे, आवश्यकतेपेक्षा. आता मला सांग, तू साखर कारखान्याचा मालक आहे आणि तुला 1 कप चहा करायचा आहे, तर तू काय करशील? हक्काची अख्खी पोती टाकशील का? मग किती टाकणार साखर? हां, म्हणजे का तू मालक आहे म्हणून सगळं पोतं टाकणार? बस, मग जेवढी गरज आहे तेवढंच बोलावं. जेवढी गरज नाही त्याच्या आवश्यकतेनुसार. भातामध्ये मीठ कमी टाकलं तरी आळणी, आणि जास्त टाकलं तरी आळणी. मग तसं आपलं जीवन योग्य प्रमाणात असावं, बाकी काय नाही. रामकृष्ण हरी. बोल रामकृष्ण हरी.